धन्यवाद बुवा. सुंदर मनोरंजन आणि बरंचसं काही माझ्याबद्दल वाईट बोलून आपण आपली बारी संपवलेली आहे. पण एका या शब्दात एका ओळीमध्ये मी तुमचं सगळं फिट्टमफाट करतोय बघा. आला हा बुवा याचा उडवतो धुवा, हे टाकल्या यानं सारच गमावलं, यानं सारच गमावलं. थांबा बुवा अर्ध्या हळदीन हो पिवळं होऊन यानं भजन गमावलं. अर्ध्या हळदीन पिवळं होऊन यानं भजन गमावलं. अर्ध्या हळदीन पिवळं होऊन यानं भजन गमावलं. आला हा बुवा त्याचा उडवतो धुवा, आला हा ऐके झाले त्याचा उडवतो धुवा, यानं सारच गमावलं, यानं सारच गमावलं. अर्ध्या हळदीनं पिवळं होऊन यानं भजन गमावलं. अर्ध्या हळदीनं होऊन यानं गमावलं. अर्ध्या हळदीनं पिवळं होऊन सारस गमावलं. व भजन म्हणजे काय हे तुम्हाला मुळात समजलं नाही. घुमघुम घुमघुम किंवा चोकोबार किंवा चाकूचो बार करून भजन होणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून आमच्या काशीराम परबुवांनी जे गाणं गायले ते बघा. मला पहिल्यांदाच ढोलकीचा पक्वासात करतायत ऋषिकेश दळवी, आणि ते मला वाटतं श्याम दळवी यांचे पुतणे आहेत आणि आत्माराम दळवी यांचे चिरंजीव आहेत. इथे जोरदार त्यासाठी टाळ्या होते. ही अशी यंग मुलं आहेत ही भजनामध्ये, आणि यांना कुठेतरी स्टेज देणं गरजेचं आहे. आज माऊली सावंत, कृष्णा साळुंखे आणि गणेश सावंत यांच्याकडे पक्वाद विशारद म्हणजे ते जे आहेत त्यांच्याकडे पक्वादाचं ज्ञान घेत आहेत. अशी छोटी छोटी मुलं आहेत आणि आज आमच्याकडे वाजवत आहेत. हे आमचं भाग्य आहे. धन्यवाद. कारण काय केलं भजन काय गेलं वाया गेलं जीवन, लपलो कळला ना अर्थ तुला भजनाचा, तुला भजनाचा कळला ना अर्थ उभा परबुवांनी सांगितलं काय केलं भजन, है की नाही. काय केलं भजन वाया गेलं जीवन. व तुम्हाला किती वर्ष होऊ देत पण भजन हे कशाबरोबर खायचं हे नाही कळलं. अजून सुद्धा सांगतोय, लक्षात घ्या. गर्व करून चालत नाही. आज मी लहान आहे, उंचीने लहान आहे, पण आज अनुभव जो आहे ना, कोणासमोर काय बोलायला पाहिजे हे मला बरोबर समजतं. आलं लक्षात. फक्त तुम्ही काय आहे समोरच्याला कसं कमीपणाने पाडायचं ह्या त्याच्याकडे आहे. तू मग अशी बोलून तुझं सकाळी उठून तोंड बघू नये, ठीक आहे माझं तोंड बघू नको, पण ह्याचा टकला बघू नये. आई शब्द सांग त्याच्या टकल्या कांडा लागून दे. तू आता जायचंच काय ते का सकाळी जनशताब्दीशिवाय पर्यायच नाही. कारण बुवांची सुद्धा बारी उद्या राजापूरला आहे, माझी बारी उद्या सावंतवाडीला आहे. त्यामुळे आम्हाला जाणं भाग आहे. स्वीट अँड शॉर्ट. पण बुवा आज सुद्धा तुम्हाला अजून सुद्धा सांगतोय, संभाजी क्रीडा मंडळ
तुम्ही बुवानी सुद्धा मला फोन करून सांगितलं की बुवा 10 वाजेपर्यंत भारी चला. कोणतरी फोन करतो त्याची हिंमत काय मी बोलल्या बरं ना. आणि त्याच्यानंतर बारी बंद होणार. नंदू सक्का बंद. हर घर में है एक ही नारा गूंजेगा, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का, मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. बरीच गाणी आली. बुवानी सुद्धा गाणी म्हटल्यानी श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. क्या बात है. तयार आहे. एकदा जोरदार ऋषिकेश दळवी. क्या बात आहे. म्हणजे माझ्यापेक्षा लहान ओटावरची मिशी सुद्धा अजून भारी का, पण तिचा जो हात आहे तो घनगावा माझ्यापेक्षा म्हणून एवढं जोरात वाजवता. पण आज अप्रतिम वाद्य. तुझं पण वाद्य भारी आहे. तुझं त्या घोंगू वाद्य मी ऐक. अजून एक नवीन गाणं आहे बघ, माहित आहे. ए बेटा माहित आहे. किरीस किरीस का सुना आहे का. 500 इथे नाही रे अजून त्याच्यावर. तो देऊचो ना, तो सांगता का मग घराकडे जाताना दे ना. त्याच्यावर भरोसा कोणता. दिल ना दिया ए पैसा ना दिया पैसा ना दिया. ये बोले ना बोले क्या किया. या ठिकाणी बक्षीस आले SKM काय होतं, यंग बॉईज आहे ना, यंगस्टार. हां, अक्षय हरमळकर.
होय. दिल ना दिया, दिल ना दिया, तो बोलो ना बोलो क्या किया। दिल ना दिया, दिल ना दिया, तो बोलो ना बोलो क्या किया। ए बेटा क्या मदत आहे? ए बेटा हे कोणता गाणं आहे तुला माहिती आहे? ती सुना आहे का? दिल ना दिया, दिल ना दिया, तो बोलो ना बोलो क्या किया। आके दुनिया में भी अगर प्यार न किया तो क्या किया। ए बेटा आके दुनिया में अगर प्यार न किया तो क्या किया। ए बेटा, ए बेटा, ए टकला 500 एवढ्यासाठीच 500 विकला. पण औषध तुमका खरं सांगतो हो देऊचं ना. ठीक आहे त्याचे ते का लक्ष लाभ होऊ दे. पण ज्यांची नावं आहेत अक्षय हरमळकर, रोहित कांबळे, रितेश सुर्वे, निखिल मोरे, कुणाल जाधव, अंकित आईर, अनिकेत सावंत, राजेश गणेश सगर, संदेश पाळेकर, स्वप्नील जाधव, प्रणय मासिये आणि प्रीतम नायगावचा बंड्या यांच्याकडनं हे 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. पण या सगळ्यांना माझी एक विनंती आहे, फक्त 250 पोचले. धन्यवाद. या मित्रांसाठी एक गाणं. ठीक आहे बुवानी गाणं म्हटलं. ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना। ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना। फूलों में कलियों में गाँव की गलियों में, फूलों में कलियों में गाँव की गलियों में, तेरे बिना कुछ सही ना, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना। तेरे जैसा यार क्या बात आहे. धन्यवाद. ऋषिकेश दळवी ना. मला खरं सांगायचं की घरी असल्यानंतर गाणी कोणाची ऐकतात? हां समीर कदम की संदीप पुजारी? म्हणून नाही तर पेट खावची. ह्याच्यासाठी अभ्यास लागतो. मी माका विचारायचा मुद्दा तोच हा. कारण आज बरीच जण म्हणजे मी मोठे पण करत नाही की समीर कदम हा कोण मोठा नाही. आज शरीराने बारीक आहे, तो
तो माका चिडवता माझे दात पुढे असं नाही. दात पुढे जरी असले तरी गणपतीचा कार्यक्रम असं इतकं सत्यनारायणाची पूजा असं गाणी ही समीर कदमाचीच लागते की नाही. ह्या बुवा पुण्य कमवलेला. आज महेश गावडे साहेब यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमका प्रसिद्धी देतात. लक्षात घ्या बुवा. लपलो ना तो तिच्याकडे कॅमेरा करायला लपलेला माणूस. पण समीर कदम बुवा मोठेपणा करत नाही. आज सुद्धा लोकांच्या मनामध्ये घराघरामध्ये बसलेला समीर कदम बुवा आहे. त्याच्यामुळे मला काय गर्व नाही, अभिमान नाही आणि मला मोठेपणा करायची गरज नाही. राहता राहिला विषय की लोकांच्या नजरेत या संभाजी नगरामध्ये मी येऊन माझं उद्या कोणी तोंड बघू नये असं तुम्ही सांगितलं. पण मला अभिमान आहे, माझं तोंड कोणी जरी नाही बघूची इच्छा व्यक्त केल्या तरी त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून माझं तोंड दिसणार आणि त्या बघू त्याचा. कारण काय, माणसाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. आज ह्यो मेलो ना, ह्यो म्हणजे तो टकलो, तर तो मेल्यानंतर त्याचा तोंड बंद करूचं लागतं का असा, तर त्याचा तोंड बंद होणार. माझा तोंड किती बंद करा अजिबात बंद होणार नाही. कारण माझे खाऊचे दात आणि दाखवचे दात हेच किती बंद करा होणारच नाही. तो ह्या कमवला काहीतरी टाकत ना वरसून भीतीच वाटत. हो, पैशाचा बंडल पकड गेला. कुमार ऋषिकेश दळवी यांस आनंद मिस्त्री यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद.